मोहोळ मतदारसंघातील पेनूर या गावात विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांच्या माध्यमातून मोठा विकास झाल्याच्या नागरिकांकडून ऐकण्यात येत होते। त्या अनुषंगाने मोहोळ मतदारसंघातील पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला। पेनूर या गावात असणारे रामदास चौरे यांच्या माध्यमातून विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांच्याकडे गेल्यास कोणतेही काम अपूर्ण राहत नाही असे नागरिकांनी सांगितले। त्यावेळेस नागरिकांनी आमच्या लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी त्यांच्या प्रतिक्रिया सांगितल्या। नाव सांगून तुमचं? माझं नाव महादेव गणपत डोके, राहणार डोके वस्ती पेनूर। आमचा येण्या जाण्याचा जी जुना रस्ता होता तारापूर पेनूर, ते रस्ता बरेच दिवस पेंटिंगला होता। कमीत कमी 25 वर्षापासून आमची या जायची आपदा होती। ती यशवंत तात्या माने आमदार यांच्या निधीतून किंवा त्यांच्या प्रयत्नातनं हा रस्ता मंजूर करून पूर्ण केलेला आहे। आमची जाण्या येण्याची फार अडचण होती, ती अडचण त्यांनी आनंदाने दूर केलेली आहे। तरी आम्ही त्यांचा याच्याबद्दल धन्यवाद। काय केलं, कसा नेमकं काय केलं त्यानं? तर त्यांनी त्यांच्या निधीतनं आणून दिला, सरकारनं प्रयत्न करून आम्ही त्यांच्याकडे गेलो। त्यांच्यानंतर परत त्यांनी काम करून दिलं। आमच्या येण्या जाण्याची फार अडचण होती, ती अडचण दूर झालेली आहे। आता आम्हाला काही टेन्शन राहिलेलं नाही। अगोदर कसा होता रस्ता? अगोदर या जायची पंचायत होती, माणसं घसरून पडत होती। इकडे यायला सुद्धा कोण वस्तीवर तयार होत नव्हतं। इतकी आमची फार आपदा होती इथे या जायची। आमदारांनी दूर केली? हा, आमदारनं दूर केलेली आहे। नमस्कार, सोमनाथ मालारी डोके मी। पेनूर तारापूर रस्ता हा 25 ते 30 वर्षापूर्वी झालेला होता खडीकरणाचा। त्यानंतर अजिबात ह्याकडे लक्ष नव्हतं कोणाचंच, पण रामदासभाई चौरे यांच्या प्रयत्नातून आणि यशवंत तात्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेला आहे। आणि अतिशय मजबूत 3-4 लेअर झालेले आहेत। आणि आमच्या डोके वस्ती हा जो रस्ता आहे तो सुद्धा खडीकरणाचा पूर्ण झालेला आहे। समाधानी, 1 नंबर समाधानी। आणि आमदार बाळराजे पाटील त्यांच्या प्रयत्नातून सुद्धा हा रस्ता पूर्ण झालेला आहे। किती निधी आला ह्या रस्त्याला? ह्या रस्त्याला कमीत कमी 85 लाख रुपये निधी आलेला आहे। आणि आता फक्त 1 लेअर राहिली, ती बी वरची मिशनची। विधानसभेला उभा नाही? हा, उभा आहे म्हणजे फिक्सच आहेत। कशी भूमिका असणार आहे मतदार म्हणून? काय भूमिका? चांगली मतदान म्हणून चांगली भूमिका आहे या परिसरात। तर तुमचं कसं आहे? आपलं उघडपणे आहे। काय कोणाला? यशवंत तात्या माने। माझं नाव दादा डोके। हा, आम्ही आमच्या रस्त्याचा असा प्रसंग होता की 25 वर्ष झाला आमचा रस्ता होत नव्हता। आम्ही लय पुढाऱ्यांकडे गेलो, पण आमचा काय रस्ता कोणी केलेला नाही। मग आम्ही रामदासबाईकडे गेलो, मामा असे आमचं काम आहे, आमचा रस्ता मंजूर करा। मग मामा गेल्यानंतर आम्ही आमची मळ्यातली सगळं शेतकरी गेलो। आणि गेल्यानंतर आम्ही भाऊसाहेबपाशी गेलो, भाऊसाहेबने आमचा शब्द मानला। पुन्हा आम्ही आमदार साहेबांपाशी बी गेलो, आमदार साहेबांनी बी मानला। आणि आमचा रस्ता 10 दिवसाच्या आत मंजूर केला। आणि आमच्या रस्त्याला 85 लाख रुपये मंजुरी आणली आमदार साहेबांनी, यशवंत तात्या मानेनी। आणि त्यानंतर आमचा रस्ता असा झाला की मजबूत झाला। आमच्या रस्त्यावर येता जाता पाऊस पडला तर आम्हाला जाता येत नव्हतं अक्षरशः। आणि अशा दुर्दैवी घटना घडल्या त्या 10 वर्षाखाली एक घटना घडलेली आहे। कारण थोडंसं काय तर प्रॉब्लेम झाला, काय तर सर्प चावला, पण जाता आलं नाही। थोडा पाऊस पडला होता चिटचिट, ते जास्तोर त्याचा मृत्यू झाला। त्यामुळं लय भयान अडचणी होत्या। आणि आम्हाला मोठी साथ मिळली आमदार साहेबाकडून, आणि आमचा रस्ता मजबूत झाला। आता पडत्या पावसात गाडी घरापर्यंत जाते का? आता वनवे जाते, हवेसारखी जाते। रस्ता कसा झाला? आता 1 नंबर सुपर झाला, 1 नंबर। 4 थर आहेत रस्त्यावर, मजबूत आहे। साईड पट्ट्या भरल्यात, साऱ्या खोदल्यात, सगळं ओके मध्ये केलेलं आहे सगळं। हो, ह्यांना मुरमी करून दिलेला आहे। ह्यांचं बी राहिलं होतं, पण ह्यांच्यात जाता येत नव्हतं। की अक्षरशः अशी झाडं होतं की माप नाही, थोडा वैरवाद होता, त्या बी मिटवून घेतला। रामदासबाई आले, तुम्ही असं करा, 2 जणी एकमेकाच्या सामर्थ्यानं काम करा, तुम्हालाच जायचं आहे असं म्हणले। त्यांचा बी शब्द पाळला। त्यांनी स्वतः आमदारच्या फंडातूनच रस्ता आम्हाला भरून दिला। त्यामुळे आम्हाला रामदासबाईची भरपूर साथ आहे, आणि आम्हाला आमदार साहेबाची भरपूर साथ आहे। पांडुरंग भैरव डोके, डोके काय? वस्ती तो व्यवसाय आहे। किती वर्ष होतो व्यवसाय? 25-30 वर्ष तो व्यवसाय आहे। कशा रस्त्याची कशा अवस्था आहे? अवस्था बेकार आहे, लय बेकार अवस्था होती। 2-4 वेळा भरून टाकलं, भरला आम्ही आता
वर्गणी करून टिकलं एक वेळा केला पण ती पुन्हा काय त्याला कोणी केलं लक्ष दिलं नाही. येऊन जायची रस्ता बघून जायची मोजून जायची माघारी जायची पळून अशी करत होती. करतो करतो म्हणजे करत नव्हती. हां तर लई बेकार झालं चक्र अवस्था लई बेकार जायत नव्हतं अजिबात. तुझं केंड कशी वाहून येत होता? केंड जात नव्हती पडत होती गाडी घसरत होती. लई अवस्था बेकार होती पहिली. आता काय परिस्थिती आहे? आता एकदम एक नंबर परिस्थिती झाली आता. काय परिस्थिती काय बदलली आता? चांगली बदल रोड चांगला झाला मजबूत झाला रोड आता. रामदास चौधरीने केलाय यशवंत माने आमदार साहेबांनी केलाय बाराजी पाटलांनी केलाय. सगळे सहकार्य चांगलं झाले आणि चांगला रोड केलाय. रोड मध्ये 2 नंबर काय झालेला नाही चांगला मजबूत चांगला मोठा रोड चांगला झाला व्यवस्थित. हां तापते यशवंतदादा माने फिक्स काय अडचण नाही. उघड येईल तर काय अडचण नाही. त्याला काय काम केलं त्याला सहकार्य करायला काय अडचण नाही हो. आतापर्यंत केलं अर्धा तुकडा करायचे मग मत घेऊन जायची उघड होती ती. याची बघायची इथपर्यंत याची इथनं माघारी जायची बघू ती सगळी जायची माघारी एक तुकडा करायचा झाला विषय मिटला. किती 2 तुला झाला तुकडा झालाय एकदम रोड लई भरपूर असं रोड काही होणार नाही आम्हाला वाटतं होणार नाही. ह्यात 100 तुकडा अजिबात नाही.